नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरतीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर चंद्रपूर हे महाराष्ट्रातील खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 2 नासा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जान्हवी डांगेती ही नासा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय बनली. प्रश्न क्रमांक 3 पुढील शब्दासाठी योग्य समूहवाचक शब्द शोधा. म्हणजेच उंटांचा याचा समूहवाचक शब्द म्हणजे तांडा हे आहे. प्रश्न क्रमांक 4 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह केले. प्रश्न क्रमांक 5 द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक होते. प्रश्न क्रमांक 6 तारखानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फ्री हिंदुस्तान हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 7 जुन्या मुंबई प्रांतांचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर अधिकारी कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 एल्फिंटन हे जुन्या मुंबई प्रांतांचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता. प्रश्न क्रमांक 8 वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पटना हे वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 9 कोविड-19 या आजाराची सुरुवात खालीपैकी कोणत्या शहरात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरात झाली. प्रश्न क्रमांक 10 कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशात कोविड विषाणूचा डेल्टा उपप्रकार या देशात सर्वप्रथम आढळून आला. प्रश्न क्रमांक 11 कांदा पडला पेवात पिसा हेंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वऱ्हाडी या बोलीतली आहे. प्रश्न क्रमांक 12 औद्योगिक विकासाची संबंधित कोणती संस्था नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्हीही औद्योगिक विकासासंबंधी संस्था नाही. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रबर माल उद्योग. प्रश्न क्रमांक 14 मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त. प्रश्न क्रमांक 15 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 16 खालीपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 17 कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापुरात संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. प्रश्न क्रमांक 18 लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खेड या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 19 मुंबईत खालीपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 माझगाव गोदी. प्रश्न क्रमांक 20 नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीपैकी कोणता नेत्रविकार होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 काचबिंदू हा नेत्रविकार होतो. प्रश्न क्रमांक 21 माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 65% हे
माणसाच्या शरीरामध्ये पाणी असते? प्रश्न 22वा, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे सन 1854 मध्ये टिंबटिंब यांनी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 CN दावर यांनी केली. प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खत. प्रश्न 24वा, जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोइंबतूर या ठिकाणी जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र आहे. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲन्थ्रासाइट. प्रश्न 26वा, अर्ग हे काय असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वाळूचे वाळवंट. प्रश्न 27वा, हस्ती डोंगर कोठे आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या ठिकाणी हस्ती डोंगर आढळतात. प्रश्न 28वा, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. प्रश्न 29वा, डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गैना या देशाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 31वा, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू झाला. प्रश्न 32वा, मूलभूत कर्तव्य घटनेतील टिंबटिंब भागात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 51 या भागात आढळतात. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. प्रश्न 34वा, राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या रोजी राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो. प्रश्न 35वा, महाराष्ट्रातील कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शेगाव या ठिकाणी महाराष्ट्रात कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ आहे.